सुरुवातीला बातमी पुण्यातनं आहे। पुणे भाजपची यादी लांबलेली आहे। वाद टाळण्यासाठी आता रविवारचा मुहूर्त साधण्यात आलाय। यादीमध्ये अनेक नेत्यांचे नातलग असल्यामुळे काल जाहीर होणारी यादी आता रविवारी जाहीर केली जाणार आहे। पहिली 100 उमेदवारांची घोषणा होणार आहे अशी ही माहिती समोर येते। मात्र पुणे भाजपची यादी काहीशी लांबलेली आहे, लांबणीवर पडलेली आहे। वाद टाळण्यासाठी आता रविवारचा मुहूर्त साधण्यात आलाय। या यादीमध्ये अनेक नेत्यांचे नातलग असल्यामुळे काल जाहीर होणारी यादी आता रविवारी जाहीर होणं अपेक्षित आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर काल ही यादी जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र आता हा मुहूर्त रविवारवर येऊन ठेपलेला आहे। नेमकं कारण काय? मंत्री आणि आमदार आणि खासदारांच्या चिरंजीवांनी त्यांच्या नातलगांनी मागितलेल्या उमेदवारीमुळे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक बाहेरून आलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये भाजपच्याच काही आमदारांचं मत नकारात्मक असल्यामुळे ही यादी लांबली। आणि पुन्हा बघा की जिथे भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की आपण पुणे सहज जिंकू, अशा पुण्यातली ही स्थिती आहे। त्याचं मुख्य कारण मूळचे भाजपमधली मंडळी आणि भाजपमध्ये आलेली मंडळी, त्यासोबतच पक्षाला जो सामाजिक बॅलन्स करायचा आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत की ज्या कारणामुळे शुक्रवारी जी यादी म्हणजे काल यादी जी जाहीर होणं अपेक्षित होतं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ती टळली। आणि आता असं सांगितलं जात आहे की ती रविवारी जाहीर होईल, कारण कमीत कमी वाद व्हावा। दुसरं मला असं वाटतं आहे की बहुतेक सगळे राजकीय पक्ष हे अशाच रणनीतीचा अवलंब करतील, कारण बंडखोरी टाळली जावी यासाठी। आणि अगदी उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी असं ह्या याद्या जाहीर होण्याची दाट शक्यता वाटते। पुण्यासारख्या शहरातली ही स्थिती आहे। बरोबर, बंडखोरीचं मोठं आव्हान आहे आणि तीच टाळण्यासाठी कदाचित असे निर्णय घेण्यात आले असू शकतात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।